आता बघूयात मुंबई पुण्यातील टॉप लाईन बातम्या। मुंबई उच्च न्यायालयाच्या 757 शाळा बंद करण्याच्या आदेशाला स्थगिती संस्थांना बाजू मांडण्याची संधी देणं हे नैसर्गिक न्यायाचं उल्लंघन, उच्च न्यायालयाचं निरीक्षण। मुंबईतील मराठा भाषेतील फलक कारवाईमध्ये आतापर्यंत 1023 जणांना नोटीस, 33,750 दुकानं आस्थापनांची तपासणी, पालिकेच्या दुकानं आणि आस्थापना विभागाकडून वेगानं कार्यवाही सुरू। पुणे मनपाची मिळकत कर भरण्याची ऑनलाईन यंत्रणा कोलमडली, पैसे भरण्यास अनेकांना अडचणी, मिळकत भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक, नागरिकांचा उदंड प्रतिसाद, एकाच दिवसामध्ये पुणे मनपाच्या तिजोरीमध्ये 90 कोटींचा महसूल। पुण्यात अवैध दारू अड्ड्यांवरती पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा, 2 दिवसात 10 ते 12 दारूच्या भट्ट्या पोलिसांकडून उद्ध्वस्त। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून 250 कोटींच्या मालमत्ता कराची वसुली, आतापर्यंत शहरातील 2,47,000 नागरिकांनी मिळकत कर भरला। पुणे महानगरपालिकेची पेड आणि येरवडा परिसरातील झोपडपट्ट्यांवर कारवाई, SRA प्रकल्पासाठी अतिक्रमण विभागानं झोपडपट्ट्या हटवल्या। पुण्यामध्ये जनगणनेचं काम न करणाऱ्या 25 कामचुकार प्रगावणावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानंतर कारवाई। पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर 2 वाहनतळांचा प्रस्ताव, या वाहनतळांवर सुमारे 550 वाहनांची सोय होणार, वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार। पुण्याच्या शिरूरमधील कोरेगावमध्ये निसर्गाचा थरार कॅमेऱ्यात कैद, भर पावसात एका मोठ्या झाडावरती वीज कोसळल्याची घटना कॅमेऱ्यात कैद, सुदैवाने या घटनेत कुठलाही दुखापत जी आहे ती कोणालाही झालेली नाही।